कोकण पट्ट्यातले रुग्ण जेव्हा तपासायला लागलो तेव्हा असंख्य मुतखड्याचे म्हणजे किडनी स्टोनचे पेशंट अचानक समोर आले. पॉसिबिलिटी आहे की तिथलं खारं पाणी किंवा विहिरीचं पाणी ज्याच्यामध्ये क्षार जास्त आहेत, ही एक पॉसिबिलिटी सांगता येऊ शकते. पण असो, आपण त्यानिमित्ताने आपण आज किडनी स्टोनवरती किंवा मुतखड्यावरती जरा आज विचार करूयात किंवा बोलूयात. किडनी स्टोन म्हणजे किडनीमध्ये होणारे खडे. हे दोन प्रकारे होतात. एक तर ह्या क्षारांमुळे, अतिरिक्त क्षार असल्यामुळे एकतर कॉमनेस्ट कॅल्शियम ऑक्झॅलेट किंवा कॅल्शियम फॉस्फेट स्टोन होतात किंवा युरिक ॲसिड स्टोन्स पण होऊ शकतात. हे असे एक प्रकारचे स्टोन झाले जे प्रायमरी स्टोन म्हणू. काही इन्फेक्शनमुळे होणारे पण स्टोन असतात. ज्यांना सतत युरिन इन्फेक्शन होतं आणि जे पाणी पण कमी पितात त्यांच्यामध्ये इन्फेक्शनमुळे होणारे स्टोन्स पण असतात. आता हे बरेचदा असे छुपे असतात, लपून राहतात, कळत नाही. बऱ्याच पेशंटमध्ये काही होत नाही, काहीतरी वेगळ्याच कारणाने म्हणून सोनोग्राफी केली जाते आणि अचानक किंवा ॲक्सिडेंटल डायग्नोसिस म्हणून ते स्टोन दिसून यायला लागतात की किडनीमध्ये तो स्टोन आहे. आता हा स्टोन जोपर्यंत किडनीत शांत बसलेला असतो तोपर्यंत तो काही तुम्हाला लक्षणं उत्पन्न करत नाही. कदाचित थोडंसं पाठीकडे किंवा आपल्या जिथे मणक्याच्या कडेला स्पाईनच्या वरच्या बाजूला थोडं पेन असू शकतं, इतपतच सिम्पटम असू शकतं. पण जेव्हा तो स्टोन हलतो किंवा सरकतो तेव्हा मात्र ठाणा अगदी ओरडायची पाळी येते. अक्षरशः पेशंट मासा तडफडतो तशा पद्धतीने पेशंट इकडून तिकडे लोळतो, अक्षरशः असं वर्णन आपण सांगू शकतो. जेव्हा स्टोन पुढे सरकतो किंवा मूत्रवाहिनीत येतो, म्हणजे किडनीच्या पुढे जी मूत्रवाहिनी येते त्याच्यात तो येतो, तो जेव्हा तिथे अडकतो तेव्हा पेन प्रचंड वाढत जातात. तेव्हा पेन आपल्या पाठीकडून मूत्रमार्गाकडे म्हणजे लघवीच्या ठिकाणाकडे असे सरकणारे पेन्स असतात, तशा वेदना असतात. त्याच्यात सोबत तुम्हाला बरेचदा ब्लिडिंग हे पण होऊ शकतं. जर का त्या स्टोनचा आकार बऱ्यापैकी मोठा असेल तर तो पुढे सरकताना घासून सरकतो आणि घासल्यामुळे तिथे ब्लिडिंग किंवा तुम्हाला युरिनला लालसर चॉकलेटी किंवा अशी थोडीशी पिंक कलरची युरिनला होते, अडकून होते, पूर्ण झाल्याचे समाधान होत नाही किंवा युरिनच्या वेळेस दुखतं, जळजळ आगाग पण होते. आता ह्यात आपण करायचं काय, तर सर्वप्रथम एक तर कुठलेही गावठी उपाय करू नका. त्यासाठी 3 दिवसात 100% गॅरंटी खडा पडून जाईल किंवा दगडी पाला खा किंवा गोखरूचं चूर्ण खा, हे असं घरगुती करू नका. का, तर हे सगळं अवलंबून असतं तुमच्या स्टोनच्या साईजवर. तुमची मूत्रवाहिनी साधारणतः आपल्या भारतीय उंची आणि वजनाच्या म्हणजे साधारणतः 5.5 फुटी माणसामध्ये तुम्ही बघितलं तर 8 मिलीमीटरची फक्त त्याची रुंदी असते अंदाजे. तर 8 मिलीमीटरहून मोठे स्टोन असतील तर ते त्या नळीतून पासच होणार नाही आहेत. त्यामुळे ते अडकणार आहेत आणि अडकले जर का स्टोन तर ते मागे सगळी युरिन साठवतं आणि किडनीमध्ये पाणी किंवा युरिन वाढायला लागते आणि मग हळूहळू किडनी डॅमेज व्हायची भीती असते. त्यामुळे आधी सोनोग्राफी करून किंवा तुमच्या डॉक्टरांच्या योग्य मार्गदर्शनाने तो स्टोन आधी फोडायला लागेल की अशी काही औषधं घेता येऊ शकतात. किंवा तो खूपच मोठा असेल तर सर्जिकल चॉईस करायला लागतो, आपल्याला ऑपरेशननी तो फोडावा लागतो. असे काही उपाय करायला लागतील. मात्र तो 8 mm हून छोटा असेल किंवा 6 mm वगैरे असे छोटे खडे असतील तर तो काही औषधोपचारांनी जाऊ शकतो. आणि अगदीच छोटा 3-4 mm असेल तो तर नुसतं पाणी पिऊन, नारळ पाणी पिऊन सुद्धा घालवू शकतो. आता औषधांसाठी वैद्यकीय सल्ला अवश्य घ्या. त्याच्यामध्ये आम्ही एक अवपीढ स्नेह म्हणून एक उपाय सांगतो, तो तुम्ही परस्पर घरी करू शकता. तो म्हणजे सकाळी उपाशी पोटी आणि रात्री जेवणाच्या आधी साधारणतः 5-5 चमचे नुसतं गाईचं तूप पिलं तरी पुरे. म्हणजे तुपाने त्याला ल्युब्रिकेशन मिळतं आणि तो घासत नाही. दुसरं, तुम्हाला जर का जळजळ आगाग होत असेल किंवा अशी अर्धवट अडकून झाल्यासारखी वाटत असेल तर तेव्हा तुम्ही धने जिऱ्याचं पाणी ट्राय करू शकता. रात्रभर धने आणि जिरे अर्धा चमचा 1 कप पाण्यामध्ये भिजत ठेवायचे. नुसतं तसंच ठेवायचं. सकाळी फक्त ते हलक्या हाताने कुस्करायचे. त्याचं गाळून घेतलं तरी चालेल, धने जिरे खाऊन टाकले तरी चालेल, पण सकाळच्या काही 2 ते 3 तासामध्ये ते थोडं पाणी पिऊन संपवायचं. हा दुसरा उपाय करू शकता. आणि तिसरी गोष्ट अजून एक करू शकता, ते म्हणजे कुळथाचा वापर. कोकणातल्या लोकांनी तर अवश्य करा, त्यांच्याकडे भरपूर मिळतो. घाटावर म्हणलात तर आपले ते हुलगे किंवा कुळीथ ह्याच नावाने पण मिळतं. त्याचं पीठ मिळतं, त्याचं तुम्ही पिठलं करू शकता. अख्खे हुलगे मिळतात, त्याची तुम्ही उसळ करू शकता किंवा कढण करू शकतो. अशी ती रेसिपी, म्हणजे त्याला थोडंसं भिजवून त्याला शिजवून त्याच्यामध्ये पाणी घालून त्यामध्ये फोडणी देऊन असं ते सूपसारखं पण करून पिऊ शकतो. अशा पद्धतीने कुळथाचं प्रमाण आपल्याला आहारामध्ये भरपूर वाढवा. हे असे सगळे वेगवेगळे घरगुती उपाय करून तुम्हाला किमान हा स्टोन पुढे वाढणार नाही याची आपण खबरदारी घेऊ शकतो. या उलट जर का स्टोन छोटा आहे हे लक्षात आलं 3 ते 4 मिलीमीटरचा, तर काही घाबरायची गरज नाही. भरपूर नारळ पाणी प्या, हायड्रेशन घ्या, अल्कलाईन
तुमच्या मीडियमचं पाणी भरपूर पित राहा आणि युरिनला कशी जास्तीत जास्त होईल याचा प्रयत्न करत राहा. आणि नंतर परत आता ह्या सगळ्यानंतर रिकरन्स घडत असतो बऱ्याच पेशंटमध्ये. एकदा का स्टोन झाला की त्या पेशंटला सतत वारंवार एक टेंडन्सी येऊन जाते की तुम्हाला परत स्टोन होतात की काय. तर त्याच्यासाठी साधे उपाय असतात. त्यामध्ये तुम्ही दिवसभरामध्ये ऋतूनुसार जेव्हा गरज पडेल तेव्हा 2-2 घोट पाणी व्यवस्थित त्याचं आपल्या आहारातनं जातं आहे ना, नुसतंच पाणी नाही तर ताक किंवा आमटी अशा स्वरूपातले द्रवपदार्थ जात आहेत ना हे बघा. त्यानंतर अतिरिक्त क्षाराचा वापर करू नका. उगीच उठसूट कॅल्शियमच्या गोळ्या खाणे हे चांगलं नाही आहे. किंवा भरपूर पालेभाज्या की ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स चांगले असतात म्हणून खा असं नाही, त्यामध्ये क्षार लिफी व्हेजिटेबलमध्ये भरपूर असतात. त्यामुळे ज्यांना स्टोन आहे त्यांनी हे 2 पदार्थ टाळा. भरपूर बिया असणारे पदार्थ ते तर सगळ्यांना माहिती आहे तेही टाळा. म्हणजे टॉमॅटो, ढोबळी मिरची असे पदार्थ ज्याच्यामध्ये भरपूर बिया असतात किमान त्या काढून फेकून द्या आणि मग बाकी ते एक वेळ ते फळ खाल्लं तरी चालू शकेल. त्यामुळे हे सगळे साधे उपाय करा आणि स्टोनपासनं काळजी घ्या. आणि जर का तुम्ही तुमच्या एरियातल्या जवळपास सगळ्यांना जर का हा स्टोनचा त्रास होत असेल तर तिथल्या तुम्ही पिण्याच्या पाण्याचे एकदा परीक्षण करून घ्या, तपासणी करून घ्या. त्यामध्ये जर का खूपच जास्त क्षार प्रमाण असेल तर साधा घरगुती उपाय तुम्ही करू शकता. प्रत्येकाला आरोज बसवायची गरज आहे असं नाही आहे. तर तुम्ही साधं म्हणजे नुसतं पाणी उकळून गार करून जरी ठेवलं तरी त्याचे क्षार आणि पाणी वेगवेगळं होतं. तळात साका जमतो किंवा वरती सुद्धा भांड्याला कडेला क्षार चिकटून बसतात, त्यामुळे ते वेगळे होतात आणि तुम्ही ते नुसतं पाणी नक्की पिऊ शकता. तर हे सगळं करून बघा आणि मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.